नागपूरचे सीताबर्डी पोलीस ठाण्यात काल दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास जय भीम मित्र मंडळाचे कार्यकर्ते एका तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला उपस्थित झाले होते, परंतु सुरुवातीला त्यांची एफआयआर दाखल करण्यात आली नाही। काही कारण सांगून पोलिसांनी ती तक्रार स्वीकारण्यास नकार दिला। यानंतर जय भीम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक पुरावे, कागदपत्र आणि सर्व प्रमाणपत्र केल्यानंतर अखेर त्यांची एफआयआर नोंदवण्यात आली। या प्रकरणात जय भीम मित्र मंडळाने सांगितले आहे की ग्वालियर येथील ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांनी केलेल्या काही विधानांमुळे समाजामध्ये रोष पसरला आहे। बाबासाहेबांविषयी करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे देशभरातील जनता आणि जय भीम मित्र मंडळ परिवारातील लोक संतप्त झाले आहेत। त्याबाबत त्यांनी आज पोलीस ठाण्यात याचिका दाखल केली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आता पाहूया या प्रकरणात जय भीम मित्र मंडळाचे प्रतिनिधी काय सांगतात, बघा ही खास रिपोर्ट। आज तुम्ही सीताबर्डी पोलीस स्टेशन नागपूर शहर इथे केस एफआयआर करायला आले होते, बट स्टार्टिंगमध्ये तुमची केस झालेली नाही। तुम्ही जे एफआयआर केली ते फाईल नाही होत होती, बट त्याच्यानंतर मग ते केस झाली आणि ते कोणत्या संदर्भात होती ते स्पष्ट सांगा। एक मिश्रा नावाच्या एका वकिलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती चुकीची टिप्पणी केली आणि जातीवादी शब्द त्याने वापरले। त्याच्या विरोधात आज जय भीम मित्र मंडळाच्या माध्यमातून नागपूरच्या संविधान चौकात आम्ही आंदोलन केला। आंदोलन केल्यानंतर आम्ही बर्डी पोलीस स्टेशनला आलो आणि बर्डी पोलीस स्टेशनला आमची डिमांड होती की दोषीवरती कारवाई व्हावी आणि त्याच्यावरती एफआयआर दर्ज व्हावी। पण निदर्शनात आढळलं की पोलिसांकडून थोडं टाळाटाळ करण्यात आला होता। पण जेव्हा समाजातील आणि आंबेडकरी विचारधारेला मांडणारा नागपूरला जो एक युवा वर्ग आहे, एक AVM म्हणजेच आंबेडकर विचार मंचच्या माध्यमाने सुद्धा तिथं एक आवडेबाबू चौकात आंदोलन होता। तिथल्या सुद्धा आंदोलनातले लोक आणि जय भीम मित्र मंडळाच्या माध्यमातून एक मोठा मॉब इथं जमा झाला पोलीस स्टेशनला आणि पोलीसवाल्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी सुद्धा दोषीवरती एफआयआर दर्ज केली आणि थोड्याच आता 5 मिनिटांमध्ये आम्हाला एफआयआरची सुद्धा कॉपी मिळणार आहे। अगोदर ते आमची एफआयआर नव्हते घेत, मग आम्ही आणखी काही लोक इथे आलो, आणखी आमचं काही व्हिडिओज दाखवल्यानंतर आणखी प्रूफ आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांनी आमची एफआयआर घेतली। आणखी एफआयआर आता रजिस्टर्ड झालेली आहे। एफआयआरचा मुद्दा काय, तुम्ही कोणत्या विषयावर एफआयआर करून राहिले? तसे तर खूप सारे मुद्दे आपल्याकडे आता ह्या वेळेला आहेत, जसं CGI गवईवर जे राकेश किशोर नावाचे जे लॉयर होते, ॲडव्होकेट होते, त्यांनी त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला। हे सरासर असं आहे की संविधानाचं इन्सल्ट आहे की आपण आणि आम्ही जेवढेही बाबासाहेबांचे लेकरं आहोत ते आम्ही संविधानाची विटंबना किंवा त्यांचं इन्सल्ट आम्ही कधीच सहन करणार नाही। आणखी त्याच्यावर राकेश किशोरवर कडीची कारवाई झाली पाहिजे, हा आम्ही सरकारकडनं कोर्टाकडनं आम्ही हे विनंती करतो। तर आता जो हल्ली मुद्दा आहे अनिल मिश्रा यांनी बाबासाहेबांच्या चरित्रावर किंवा त्यांच्या याच्यावरती टीका केलेली आहे। हो, जसं त्यांनी म्हटलेलं आहे की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलेलं आहे, असं खूप सारे टीका त्यांनी बाबासाहेबांवर केलेले आहे। तर मला असं वाटते की अनिल मिश्राला शिक्षणाची खूप जरूरत आहे, त्याला शिकायला पाहिजे। मी तर म्हणतो त्याला पहिल्या वर्गापासून पुन्हा शाळेत शिकवा, आणखी त्याला कोण काय केलेलं आहे ते सुद्धा समजवायची गरज आहे। आणखी येणाऱ्या वेळेवर कोणी पुन्हा बाबासाहेबावर किंवा बाबासाहेबाचा कोणत्याही याच्यावर बोट नाही उचलला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळे युवा आज इथे जमलेले आहो। आणखी जर कोणी प्रयत्नही केला इकडे बघायचं तर आम्ही रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन करूया, हे आमच्याकडनं चेतावणी आहे अशा लोकांना की जर कोणी बाबासाहेबावर बोट उचलण्याचा किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर अगर बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व बाबासाहेबांचे लेकर आहोत, एकूण त्यांच्यासोबत आहोत। सर्वात पहिलं तर मला असं वाटते की यूथला, आजच्या वेळेसचा जो यंग जनरेशन आहे आपल्यासारखा, यांना अंधविश्वासमधून निघायला पाहिजे। कारण सर्वात मोठा जो आजच्या टायमावर झगडे भांडणं जे होत आहेत ते अंधविश्वासच्या कारणाने होत आहेत। बाबासाहेबांना आपल्याला सर्वांना एक महामंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। पण आपण शिकून राहिलो, संघर्षसुद्धा करत आहोत, पण आपण संघटित नाही होऊ शकलेलो आहोत। ते या जातीमध्ये आणि याच्यामध्ये लढून फक्त तिथपर्यंतच राहिला आहे, तो चौकात येतो, आंदोलन करतो। पण यावेळेस समजण्याची गोष्ट ही आहे की तो जर आंदोलनच करत राहणार तर त्याला घरपरिवार पण आहे, जर त्याच्यावर काही मेडिकल आली इमर्जन्सी
तर त्याच्याजवळ पैसे नसतात आणि अनएम्प्लॉयमेंट भारतात सध्या पीकवर आहे, वाढतच चाललं आहे, ते कमी नाही होऊन राहिलं आहे. तर त्यावर तुम्ही भारताच्या युवाला हा जो विषय आहे हा एका समाजाचा नाही आहे, हा देशाचा विषय आहे. आणि हा देश चालू संविधानाने, संविधानाचा अपमान देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि इथे एकच समाजाचा युवा नाही आहे, इथे देशाचा युवा आहे. सर्व धर्मसमुदायाचा युवा या ठिकाणी एकत्रित झालेला आहे, कारण की संविधानाचा अपमान झालेला आहे म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक गोष्ट सांगितलं होता की आपल्याला ह्या देशाच्या सत्ताधारी जमात बनायची आहे. तर ह्या सगळा तुम्ही जे केलेले क्वेश्चन आहे, मला तरी वाटतो की ह्या सगळ्याचं सोल्युशन एकच आहे की ह्या देशाची सत्ता आपल्याला आपल्या हातात घ्यावे लागेल आणि देशातील शिक्षा, रोजगार आणि स्वास्थ्य याच्याकडे आपण जर लक्ष दिला, म्हणजे शासनकर्ती जमात जर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो तर मला वाटतं त्या गोष्टीचं सोल्यूशन निघेल. मैं सबसे सहमत हूँ और यहाँ पे आए हुए जितने भी युवा हैं उनके साथ में भी हम लोग उसी तरीके से कि वो यहाँ पे आए क्यों, हमें समझना पड़ेगा. जैसे आपने सवाल किया है कि हम लोग आंदोलन करते रहेंगे तो रोज़गार कब करेंगे और अपने घर की समस्याओं पे कब काम करेंगे. बात ये नहीं होती कि आंदोलन किया क्यों जाता है. आंदोलन किया इसलिए जाता है कि देखने वाली आंखें यहाँ पे जिंदा है. आंदोलन किया इसलिए जाता है कि बोलने वाला मुंह यहाँ जिंदा है. और जब जब हम लोग आंदोलन की यहाँ पे बात करते हैं तो आंदोलन सिर्फ भारत में नहीं होता. काले वर्सेस गोरों का आंदोलन यूएसए में चलती रहता है और उन्होंने वो आंदोलन किया इसलिए वहाँ का राष्ट्रपति काला आदमी बन पाया, बराक ओबामा हम लोग जब देखते हैं. तो वैसे ही ये जो यहाँ पे बहुसंख्यक वर्ग है, ये बहुसंख्यक वर्गों की मेहनत जो है, सफाई कामगार हम लोग होंगे, हम लोग यहाँ पे झाड़ू मार रहे होंगे, यहाँ पे हम लोग बाथरूम साफ़ कर रहे हैं और कुछ लोग हमारे IAS IPS भी है. यहाँ तक बात पहुँच चुकी है. पर IPS रहने के बाद भी पूरन कुमार सिंह की यहाँ पे आत्महत्या होती है, खुद को गोली मारते. IPS अधिकारी जो हरियाणा के थे, अभी की बात है, और 5 दिन से उनकी लाश को जलाया नहीं गया. अब ऐसी समस्या होने के बाद भी अगर हम ये सोचे कि युवा आंदोलन क्यों कर रहा है तो ये बहुत शोकांतिका की बात है. इसलिए जो चौथा स्तंभ पत्रकारिता का बोलते हैं और ये जो हमारा 5वां स्तंभ है जो जनता का है, वी द पीपल ऑफ इंडिया की जो संकल्पना लेते हैं, आंदोलन करना हमें भी अच्छा नहीं लगता. पर जब जब इस देश में मनुवादी विचार और सरकार ऊपर आएंगे, जैनजी आप बोलते हो, जैसे नेपाल में आपने एक बात देखी, भारत में आपको ये युवा टायर जलाते हुए दिखेगा, पर नेपाल के युवा ने सांसद जलाया. तो आप ये बात जो मानोगे कि वहाँ की संविधान इतना कमज़ोर है कि सांसद को जलाना पड़ रहा है, पर भारत के सांसद में पहुँचने की ये लड़ाई है. कितना बड़े यहाँ पे डिफरेंस आप देख रहे हो, ये हमारी लड़ाई है. इसका इंडिया के फ्यूचर, जैसे कि आप सभी युवा हो, इसका सॉल्यूशन क्या हो सकता है? सॉल्यूशन एक ही है. अगर आप संविधान देखें, हम बहुत मूलभूत अधिकारों की बात करते हैं, वैसी फंडामेंटल ड्यूटीज़ भी संविधान में है. फंडामेंटल ड्यूटीज़ की हम लोग अगर बात नहीं करेंगे तो देश आगे नहीं बढ़ेगा. और दूसरा है DPSPs, डायरेक्टिव प्रिंसिपल फॉर स्टेट पॉलिसीज़. DPSPs आपको स्टेट के लिए कल्याणकारी योजना बनाने के लिए मजबूर करता है राज्य को. तो जब तक युवा सिर्फ मूलभूत अधिकारियों की बात करेगा और DPSP की बात नहीं करेगा, सरकार को आपको जवाबदेही बनाना पड़ेगा. विधानसभा हो, लोकसभा हो, आपके अपने लोग पहुंचाने पड़ेंगे. अगर आप किसी 70 साल के बूढ़े को चुन के देने वाले हो तो ये युवा ऐसी पुलिस स्टेशन में जमा होते रहेगा और अपने आंदोलन करते रहेगा. नए युवक जाएंगे, 40 के नीचे आमदार खासदार बनाओ, यही इसका सोल्यूशन हो सकता है. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग शिंदे सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर.